नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काहीतरी आपण शिकत राहू, आपला फावला वेळ आपण न वाया जाता काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यामुळे आपण एक नवीन टॉपिक आज जाणणार आहोत. थोडक्यात इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करता कसा. चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा. व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका. तर पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने राज्यातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडला. 2 जागांसाठी पोटनिवडणूक असली तरी या दोन्ही जागा वेगवेगळ्या गृहीत धरल्या जातात. यामुळेच दोन्ही जागांसाठी स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या जाते. एकाच वेळी होणारी पोटनिवडणूक स्वतंत्रपणे घेण्याच्या विरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण न्यायालयाने स्वतंत्र निवडणुकांचा निवडणूक आयोगाचा जो काही आदेश आहे तो वैध ठरवला होता. राज्यात राज्यसभेच्या 2 जागांसाठी अलीकडेच पोटनिवडणूक झाली होती. या 2 जागांसाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून राज्यसभेसाठी प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेतली जाते. 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील 147 ते 151 या कलमातील तरतुदीनुसार प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्याची तरतूद देखील आहे. एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्यास प्रत्येक वेळी जागेकरिता स्वतंत्र पोटनिवडणूक झाल्यास सत्ताधारी पक्षाचा फायदा होतो, कारण प्रत्येक जागेसाठी वेगवेगळे मतदान घेतले जात असते. यामुळेच विरोधकांना नेहमीच स्वतंत्र निवडणूक घेण्यास विरोध असतो, कारण 2 जागांसाठी एकत्रित निवडणूक झाल्यास सत्ताधारी व विरोधकांमध्ये प्रत्येकी 1 जागा मिळू शकते. पण दोन्ही जागांसाठी स्वतंत्र निवडणूक जर झाल्यास सत्ताधारी पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यास जी काही पोटनिवडणूक असणार आहे ते घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात विविध न्यायालयांकडे आता आव्हान देण्यात आले होते. ए.के. वालिया विरुद्ध भारत सरकार या खटल्यात जानेवारी 1994 मध्ये स्वतंत्र निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने वैध ठरवला होता. याचिकेकर्ते विरोधात स्वतंत्र निवडणूक घेण्याचा आदेश सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा उद्देशाने घेण्यात आल्याचा युक्तिवाद देखील करण्यात आला होता. पण न्यायालयाने निवडणूक आयोगाला तसा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला. पण सत्यपाल मालिक विरुद्ध निवडणूक आयोग खटल्यातील निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करण्यात आला होता. देशातील विविध न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांनुसार निवडणूक आयोगाचा स्वतंत्र निवडणूक घेण्याचा अधिकार जो आहे तो मान्य करण्यात आला होता. एकाच वेळी 3 जागांसाठी पोटनिवडणूक झाल्यास ती एकत्रित निवडणूक मानल्यास संख्याबळानुसार विरोधकांचा एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो. पण 3 जागांसाठी स्वतंत्र निवडणूक घेतल्यास सत्ताधारी पक्षाचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात, कारण की प्रत्येक जागेसाठी मतदान झाल्यास सत्ताधारी पक्षाचे अधिकच संख्याबळ फायदेशीर ठरते. यामुळेच प्रत्येक वेळी विरोधकांकडून स्वतंत्र निवडणूक घेण्यास आक्षेप घेतला जात असतो आणि म्हणून राज्यात 2009 मध्ये अशीच 3 जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक झाली असताना तेव्हा शिवसेनेत असणारे राहुल नार्वेकर यांनी विरोध नोंदवला होता. गुजरातमध्ये देखील काँग्रेसच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. विविध राज्यात पक्षांकडून स्वतंत्रपणे पोटनिवडणुका घेण्याच्या निर्णयाविरुद्ध आरोप होऊ लागल्याने निवडणूक आयोगाने मागे या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिले होते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसारच राज्यसभेसाठी रिक्त झालेल्या जागांवर स्वतंत्र पोटनिवडणूक घेतली जाते. एकापेक्षा अधिक जागांसाठी होणारी पोटनिवडणूक ही स्वतंत्र मानण्याचा निवडणूक आयोगाचा आदेशही न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये मान्य केला आहे आणि म्हणूनच आता ही जी काही पोटनिवडणुका असणारे 2 जागांसाठी या वेगवेगळ्या ठरवण्यात आहेत. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो की आपल्याला जे काही पोटनिवडणुकांविषयी आपल्या मनामध्ये जो काही गैरसमज होता की एकाच वेळेस का होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी का होतं, मग अशा येऊ पण जो काही महत्त्वाचा पॉईंट होता तो आपण आज डिस्कस केला आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण पॉईंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सो सबस्क्राईब करा. धन्यवाद.